माणसाचे भवितव्य त्याच्या मुठीत ठेवले आहे का? याचा जर आपण विचार केला तर सर्वसामान्य माणसाला किंवा सर्वसामान्य जनतेला जे गूढ, अज्ञान, अगम्य असे जाणून घेण्याचा माणसाचा कल असतो किंवा इच्छा असते. जातकाला भविष्याचे विलक्षण आकर्षण असते. हस्तरेषा तज्ञ माणसाच्या भावी आयुष्यातील घटना या सांगू शकतात का? तर त्याचं उत्तर असं आहे की निश्चितपणे हस्तरेषा तज्ञ माणसाच्या भावी आयुष्यातील घटना सांगू शकतो. एवढेच काय, तर गत आयुष्यातील घटनाही सांगू शकतो. भविष्याच्या मार्गदर्शनाचा उपयोग करून जीवनाला प्रयत्नपूर्वक वळण लावण्याचा प्रयत्न करणे हे आपल्याला शक्य आहे. आता हातावरील विविध रेषांचा, विविध चिन्हांचा योग्य अर्थ लावता येतो का? त्यावरून कथन किंवा भविष्य कथन करणे किंवा मार्गदर्शन करणे ही एक कला आहे का? तर आपल्या हातावरील रेषा, विविध चिन्हे याचा योग्य अर्थ लावून भविष्य कथन व मार्गदर्शन करणे ही निश्चितच एक उपयुक्त कला आहे की जातकाला त्याच्या भवितव्याविषयी एक योग्य दिशेने दिशादर्शक अशी ठरते. जन्मतः प्रत्येक जातकाच्या हातावरती देव किंवा नियती आपल्या भाग्यरेषा किंवा आपलं विधिलिखित हे लिहितो का? तर नियती म्हणा किंवा देव म्हणा हे आपल्या कपाळावर ललाट रेषा निर्माण करतात. माणसाच्या हातावर एवढेच काय, तळपायावरही रेषा असतात. ही सर्व सांकेतिक लिपीत लिहिलेला, बदल न होणारा शिलालेख आहे किंवा त्या त्या जातकाचे वर्तमान आहे किंवा भविष्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरत नाही. आता हाताचे मुख्य प्रकार आहेत का? तर हाताचे मुख्य प्रकार 7 आहेत. त्यातही 2 मुख्य प्रकार आहेत. एक ढोबळ मानाने लहान हात आणि मोठा हात. हाताच्या आकाराचाही आपल्याला अभ्यास करता येतो का? तर हाताच्या आकाराचा अभ्यास करत असताना त्या त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती व मानसिक स्थिती अर्थात विचार करण्याची पद्धत कशी आहे हेही समजते. मगाशी सांगितल्याप्रमाणे हात हे मुख्यतः 2 प्रकारचे असतात. मोठा हात व लहान हात. मोठा हात हा बघता क्षणी आपल्या लक्षात येते. हा शरीराच्या मानाने मोठा असतो. सर्वसामान्यतः हा शरीराच्या तुलनेत योग्य प्रमाणात असता. त्याला प्रमाण ठरवता येत नाही. मनुष्याचा बांधा जसा आहे त्या मानाने जर हात बघितला तर तो आपल्याला लहान असल्याचे जाणवते. त्याला आपण लहान हात असे म्हणू शकतो. या हाताला आकारही असतो. हाताच्या आकारावरून आपल्याला माणसाची वृत्ती कशी आहे, स्वभाव कसा आहे हे समजतं? तर निश्चितपणे समजतं. हाताच्या आकारावरून आपल्याला माणसाची वृत्ती समजते, जातकाचा स्वभाव समजतो. जुळ्या जातकांच्या चेहऱ्यामध्ये साम्य असते, पण हाताचा आकार, हातावरील रेषा या निश्चितपणे भिन्न आढळतात. त्यामध्ये फरक असतो. मोठा हात असणारी व्यक्ती, त्याची आपल्याला काही लक्षणे विचारात घेता येतात का? तर मोठा हात असणाऱ्या व्यक्तीचे बारीक सारीक मुद्दे ही ती व्यक्ती कुठल्याही बाबतीत लक्षात घेत असते. सर्वसाधारणपणे व्यक्ती ज्या गोष्टींचा विचार करत नाही त्या सर्व गोष्टींकडे मोठा हात असलेल्या माणसाचे किंवा जातकाचे लक्ष असते. थोडक्यात ही माणसे प्रत्येक गोष्टीचा कीस काढणारी असतात. प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला असावी असा त्यांचा प्रयत्न असतो.
म्हणून ते बारीक सारीक गोष्टी शिकत असतात, चिकित्सक असतात, नसत्या गोष्टींची चौकशी फार करतात. सर्व दूर नाक खुपसण्याची सवय असते. अशी माणसे स्वतःला फार शहाणे समजतात. प्रत्यक्षात यांचे ज्ञान हे अर्धवटतेकडे झुकणारे असते. सुखी राहण्याचे किंवा समाधानी असण्याचे प्रमाण हे कमी असते. यांचा कोणावरही विश्वास नसतो. मात्र कुठे काय अडचण आली हे त्यांना निश्चित माहिती असते. असे जातक हे निश्चित शास्त्रज्ञ किंवा एक प्रकारचा शोध लावण्यामध्ये वाकबगार असतात. कष्ट करण्याची ताकदही अफाट असते. आता लहान असणाऱ्या व्यक्तीचेही गुणधर्म आपल्याला लक्षात येतात का, याचा जर विचार केला तर लहान हात असणारे जातक अशा व्यक्तींचे वागणे, विचार करण्याची पद्धत ही छोटी छोटी कामे करण्याकडे यांचा कल असतो. फार कमी प्रमाणामध्ये हे लोक आपल्या भावना किंवा आपल्या इच्छा ह्या याच्यावर काबू ठेवतात. किंबहुना हे लोक अति भावनाप्रधान असतात. हात फार लहान असेल तर कृती एक आणि विचार एक म्हणजेच कृती आणि विचारात फरक असतो. बोलतात एक, करतात एक. माणसाची फसगत होते. आपले विचार एकमेकाला कळून देत नाहीत. त्यांचा स्वभाव हा क्रूरतेकडे झुकणारा असतो. त्यांच्या वागणुकीतूनही तो कधी कधी आपल्याला लक्षात येतो. म्हणजेच आपल्याला मगाशी मी म्हटलं की हात लहान असणाऱ्या जातक हे आपल्याला त्यांचे आचार विचार स्वभाव हे समजू शकतात का, तर असे व्यक्ती भावनाप्रधान, चिकित्सक थोड्याफार, कोणत्याही गोष्टीत अतिविचार करणाऱ्या, निर्णय लवकर न घेणाऱ्या, आधी सर्वांचे ऐकून आपले मत सांगणाऱ्या, सामान्य ज्ञान यांचे चांगले असते. आता ह्या दोन आकारामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे 7 प्रकारचे हात असतात. ते कोणते असतात, तर एक साधारण हात, 2 चौरस किंवा चौकोनी हात, 3 सुपासारखा पसरट हात, 4 टोकदार निमुळता हात, 5 वैज्ञानिक हात, 6 तत्वज्ञानी हात आणि 7 संमिश्र प्रकारचा हात. हात जाड पण मऊ असणारा माणूस सुखी असतो. त्याची कल्पनाशक्ती चांगली असते. आता हे झालं हातासंबंधीचं विवेचन. प्रत्येक जातकाच्या हातावर असणारे केस हे त्याची काही माहिती, त्याच्याविषयी काही लक्षणं, याच्याविषयी काही माहिती प्रदान करतात का, तर त्याचं उत्तर असं आहे, केस हे प्रत्येक माणसाच्या हातावर असतातच असे नाही. तळ हाताच्या मागे थोडेफार केस असल्यास असा माणूस उत्साही, दूरदर्शी, अभिमानी असतो. पुरुषाच्या हातावर खूप केस असतात असे जातक रागीट असतात. मुळीच केस नसतील तर बहुधा भित्रेपणाचे लक्षण आढळते. सर्व बोटांच्या पेरांवरती, मागच्या बाजूला सर्व बोटांच्या पेरावर जर केस असतील तर असे जातक हुशार, बुद्धिमानी जरी असले तरी भावनांच्या आहारी जाणारे असतात. काळेभोर केस असता, स्वभाव उतावळा असतो. फक्त अंगठ्यावर केस असता, संशोधक वृत्ती असते. व बोटांच्या खालच्या 2 पेरावर केस असता, साधेपणात कमतरता असते. ते स्वतःला काहीतरी वेगळे समजण्याची त्यांची प्रवृत्ती असते. आता समोरच्या जातकाचा आपण जेव्हा हात हातात घेतो त्यावेळेला त्याच्यावरून काही अर्थबोध होतो का, तर निश्चितपणे होतो. जातकाचा हात आपण हातात घेतल्यानंतर तो मऊ किंवा मध्यम मऊ किंवा कडक यापैकी कोणत्या प्रकारचा आहे याच्यावरून आपल्याला निश्चित
ठोस असे अनुमान बांधता येते. हात जर कडक जाड असेल तर जातकात पशुवृत्ती असण्याची शक्यता ही वाढते. बळकट शरीरयष्टी असेल तर स्वभाव साधारणतः प्रामाणिक असतो. हात जाड पण थोडासा मऊ म्हणजे मध्यम काठिण्य असलेला असता अशी व्यक्ती सतत काम करणारी, दयाळू असते. कवी, कलाकार, गायक, चित्रकार अशी ही माणसे असतात. ही माणसे थोडीशी आळशी स्वभावाची लहरी असतात. यांना अतिश्रमाचा कंटाळा असतो. हात बारीक आणि कठीण असेल तर निर्दयी, गुन्हेगारीकडे झुकणारे असतात. हा हात बारीक पण थोडा मऊ असता असे जातक स्वार्थी, कंजूस, दुबळ्या स्वभावाचे आढळतात. हात बारीक पण पातळ आणि मऊ असता शरीर प्रकृती दुबळी असण्याचा संभव असतो. अनैतिक गोष्टीकडे यांचा कल जास्त आढळतो. हात लहान असेल तर कल्पनाशक्ती नसते. हाच हात रुंद असता चांगली प्रकृती, थोडासा रागीट स्वभाव, लबाड स्वभाव हा आढळतो. हात फार रुंद असेल तर रागीट व फसवण्याची वृत्ती आढळते. हात जर बोटांपेक्षाही मोठा असेल व बोटे टोकदार असतील तर काही स्वभावात फरक पडतो का? तर असा हात असणारे जातक आळशीपणा, स्वप्नाळू वृत्ती, कलेची आवड, खेळाची आवड असणारे असतात. बौद्धिक ज्ञान हे वरवरचे असते, अर्थात सखोलता त्यात नसते. हाताची बोटे जर हाता एवढीच लांब असतील तर काही फरक येतो का? तर अशा जातकांमध्ये बोलण्यात, वागण्यात एक प्रकारचा सुसंगतपणा असतो. त्याची बोटे जर टोकदार असतील तर असे जातक आदर्शवादी, कल्पक असे असतात. एखाद्या गोष्टीचे आकलन त्यांना सहज होते. व्यवहारी वृत्ती असते. हाताची बोटे गोल असतात. संशोधक, प्रवासाची आवड असणारे असतात. आता या जातकांच्या नखांवरून काही आपल्याला अर्थबोध होतो का? तर हस्तशास्त्रामध्ये जातकाच्या नखावरून निश्चितपणे आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अर्थबोध होतो, ज्ञान प्राप्त होते. बोटाची नखे चौकोनी असतात. जातक भांडखोर वृत्तीचे, टीकाखोर असे असतात. बोटांची नखे अगदीच लहान असतील तर जातकांमध्ये फसवेगिरीची वृत्ती ही जास्त आढळते. बोटाची नख लहान आणि वाकडी असतात. मणक्याचा त्रास असण्याची शक्यता असते. तसेच गळ्याचे किंवा फुफ्फुसाचेही आजार जातकामध्ये असू शकतात. बोटाची नखे लांब, जाड असतात. असे जातक स्वार्थी असतात. नखावरती रेषांवरून काही आपल्याला अर्थबोध घेता येतो का? तर होय. नखांवरील रेषा सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी ज्ञान मिळवून देतात किंवा जातकाविषयीची कल्पना आपल्याला देतात. नखावर उभ्या रेषा असतील तर त्या ज्या जातकाच्या ज्या बोटाच्या नखावर उभ्या रेषा आहेत त्या बोटाच्या ग्रहांनी सुचवलेल्या व्यवसायाची जातकास आवड असते. नखावरील आडव्या रेषा मात्र जातकाची सदोष प्रकृतीचे आपल्याला आकलन करून देतात. प्रकृती चांगली नसते. नखावरील ठिपके याच्यावरूनही आपल्याला काही अर्थबोध किंवा काही त्या त्या जातकाविषयी ज्ञान मिळते का? तर निश्चितपणे मिळते. नखावरील पांढरे ठिपके हे त्या जातकाच्या रक्तातील दोष दर्शवतात. नखावर काळे ठिपके असतील तर त्या जातकावर विषप्रयोग होण्याची शक्यता ही वाढीस लागते. निळ्या रंगाचे ठिपके हे पापकर्म सूचक असतात. हाताच्या हातावरील त्वचा ही सुद्धा हस्तरेषेमध्ये महत्वाची आहे का? तर हस्तशास्त्रामध्ये
हाताचे प्रकार याबरोबर हाताची त्वचा सुद्धा ही महत्वाची ठरते. हस्तसामुद्रिक शास्त्राचा आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. यात सर्वप्रथम हाताचा स्पर्श. हात हातात घेतल्यावर आपल्याला लगेच जाणवते की हात मुलायम आहे, कडक आहे, का फोफसा आहे, म्हणजे अतिशय मऊ लिबलिबीत अशा प्रकारचा आहे, शिरायुक्त आहे. तसेच त्यानंतर हाताचा रंगही महत्वाचा ठरतो. हेही आपल्याला निश्चितपणे बघावे लागते. पांढरा, पिवळसर, गुलाबी, तांबूस किंवा काळपट किंवा मिश्र स्वरूपाचा रंग असेल तर त्याचेही जातकाच्या व्यक्तिमत्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्थबोध आपल्याला होतात. तसेच पंजाची जाडी कमी जास्त असणे, पंजा मध्यम किंवा कडक असा असणे, हे सुद्धा बघणे क्रमप्राप्त ठरते. आता तळ हातावर प्रत्येक ग्रहांचे उंचवटे दिलेले आहेत. त्याविषयी ते आपल्याला काही मार्गदर्शन करतात का? ते उंचवटे म्हणजेच तळ हातावरील टेकड्या असाही उल्लेख येतो. हे प्रत्येक ग्रहाचे असणारे उंचवटे आपल्याला किंवा त्या त्या जातकाविषयी काही मार्गदर्शन करतात का? तर हे प्रत्येक ग्रहाचे असणारे उंचवटे किंवा या त्या त्या ग्रहांच्या टेकड्या, त्यावरील रेषा, त्यावरील चिन्हे, दुष्चिन्हे आपल्याला निश्चितपणे त्या जातकाच्या गत आयुष्याविषयी किंवा भविष्याविषयी निश्चितपणे आपण त्या जातकाला मार्गदर्शन करू शकतो. त्याबरोबर जातकाचा पंजा मनगटापासून एकदम मोठा आहे की लहान आहे, हातावरील रेषा कोणत्या रंगाच्या आहेत, त्या त्यांचा पोत कसा आहे, तळहात हा खोल आहे का सपाट आहे, बोटे पंजाच्या प्रमाणात कशी आहे, हे बघणे अत्यंत महत्वाचे आहे. साधारणपणे हाताचा पंजा मोठा असता माणूस हा चिकित्सक वृत्तीचा असतो, बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देतो. पंजा माणसाचा ज्या मोठा असतो त्याचे हस्ताक्षर लहान असते, पण पंजे लहान असणाऱ्यांचे हस्ताक्षर ही बारीक असते. सर्व प्रकारच्या हातांचे निरीक्षण करावे व नंतरच त्या जातकाविषयी भविष्य वर्तवणे हे योग्य ठरते. जातकाच्या त्वचेचे प्रकार पडतात का? त्या त्वचेवरून आपल्याला काय अर्थबोध होतो? तर या जातकाच्या त्वचेचे 3 प्रकार पडतात: निस्तेज त्वचा, तेजस्वी त्वचा आणि मध्यम प्रकारची त्वचा. निस्तेज त्वचा ही राकट, खडबडीत, पोजड अशी असते. हात लावला तर आपल्या हाताला खरखरीत भासते. अशी माणसे मागासलेल्या वृत्तीची, संस्कृती विहीन व मतिमंत असतात. श्रमजीवी लोक बहुधा या प्रकारामध्ये येतात, कारण त्यांचे काम बुद्धीचे नसते, फक्त सांकाम्याप्रमाणे काम करणारे असतात. तेजस्वी त्वचा ही काही अर्थबोध देते का? ही काही मार्गदर्शन करते का? तर जातकाच्या हातावरील तेजस्वी त्वचा स्पर्श जर कोमल, मुलायम, सुखकर असेल, ती त्वचा हातावरील जर आकर्षक असेल, अशी माणसे संस्कार संपन्न असतात. त्यांची रुची ही आवड उच्च प्रकारची असते. महत्वाकांक्षी स्वभाव असतो. अतिशय स्वाभिमानी असतात. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा, सौंदर्याचा, गुणाचा थोडाफार अहंकारही असतो. मध्यम प्रकारची त्वचा, यामध्ये त्वचेचे मिश्र रूप पाहावयास मिळते. त्वचा एकदम मऊ पण नाही, खरखरीत पण नाही, अशी सुवर्णमध्य साधणारी अशी ही त्वचा असते. अशी माणसे वास्तववादी असतात. संस्कार क्षमताही समतोल असते. लोकांमध्ये मिळून मिसळून राहतात. बुद्धिमान, श्रमजीवी, उद्योगधंद्यात निपुण असतात. सर्व प्रकारची कामे करण्याची तयारी असते. आता त्वचेच्या प्रकारावरूनही काही रोगांचे ज्ञान आपण घेऊ शकतो का?
तर निश्चितपणे आपल्याला त्वचेच्या प्रकारावरून काही रोगांचे ज्ञान हे होते. अति कोमल किंवा तेजस्वी फिक्कट त्वचा संधिवात दर्शवते. निस्तेज कोरडी त्वचा त्वचेचे रोग, उष्ण प्रकृती दर्शवतात. मध्यम त्वचा ही लिव्हरचे दुखणेही दर्शवते. मनगटाच्या सांध्याला लागून असणारे हात काही मार्गदर्शन करतात का, किंवा त्यावरून आपल्याला काही हस्तशास्त्रामध्ये त्याचा उपयोग करता येतो का? तर मनगटाच्या सांध्याला लागून असणारे जे हात आहेत ते साधारण चांगले असतात. तसे नसून खोल, वाळका, केसाळ असा हात असेल तर तो मनुष्य दारिद्र्याकडे झुकणारा असतो. हात पालथा केल्यावर साधारणपणे नागाच्या फण्यासारखा दिसणारा, शिरा फारशा न दिसणारा, तेजस्वी असणारा हात हा शुभ असतो.